खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नादाभाऊ, आपण आजच विधानसभेमध्ये जो मुद्दा गाजलेला आहे तो या हसन अली प्रकरणावरून देशभ्रतार यांची जी बदली करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जानेवारी 2006 मध्ये सर्वात पहिल्यांदा हसन अलींनी असा काहीतरी घोटाळा केलेला आहे हे उघडकीस यायला लागलं होतं आणि देशभ्रतार यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली होती. आज अचानक देशभ्रतार यांची बदली होते आहे, त्या ठिकाणून निलंबित करण्याचा सरकार निर्णय घेतं. तर काय असं घडलं आतापर्यंतच्या या काळात की थेट या अधिकाऱ्याची निलंबितच करण्यापर्यंत सरकार पोहोचलंय? ह्याच्या मागे गेलं पाहिजे. पहिल्यांदा मुंबईचे आयुक्तपदी कुणाला नेमावं या संदर्भामध्ये हसन अलीने काही राजकीय व्यक्तींशी चर्चा केली. अशा संदर्भामधली एक व्हीसीडी ही आम्ही विधानसभेमध्ये मागच्या वर्षी दिली होती. ही व्हीसीडी देऊन आम्ही आरोप केला होता सरकारकडे की इथला आयुक्त, मुंबईचा आयुक्त आणि डीजी हे कोण असावे, हे गुंड ठरवतात, हा हसन अली ठरवतो आणि त्याच्याबरोबर राजकीय व्यक्ती आहेत. त्याने जे नावं घेतलेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे, गृहमंत्र्यांचे नावं त्या सीडीमध्ये त्याने घेतलेले आहेत. त्यामुळे खुलासा करावा अशी मागणी केली. सरकारने त्या संदर्भात चौकशी करू असं सांगितलं. हसन अलीच्या त्या सीडीची चौकशी झाली. चौकशीत काही तथ्य नाही असं त्याच्यामधनं फाईलवर आलं. त्या दरम्यान या देशभ्रतारच्या संदर्भामधलं प्रमोशन होतं. याची चौकशी पेंडिंग आहे म्हणून त्याला प्रमोशन नाकारण्यात आलं आयजीचं. हा एक त्याच्यातला भाग झाला. पण आता काय आलं असं, हसन अलीला या संदर्भामध्ये 70,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स बुडवला हा आक्षेप समोर आला. त्याही काळात आम्ही हाच आक्षेप घेतला होता. आताही हाच आक्षेपामुळे त्याला अटक करावी या संदर्भामध्ये कोर्टात दावा दाखल करून केंद्र सरकारने यामधून पुढाकार घेतला. ईडीने ज्यावेळेस इकॉनॉमिक विंगने या संदर्भामध्ये पुढाकार घेतला, त्यामधून पहिल्यांदा याला अटक केली, कोर्टामध्ये हजर केलं, जामीनवर सुटला. कारण ईडीकडे पुरावे नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे शेवटी ईडीला या देशभ्रतारकडून पुरावे घ्यावे लागले. कारण याची संपूर्ण चौकशी देशभ्रतारने केलेली होती. त्यांना पूर्णपणे माहिती होतं कोण कोण याच्यामध्ये, कुणाचा काळा पैसा आहे आणि हा काळा पैसा हसन अलीच्या माध्यमातून स्विस बँकेमध्ये आणि फॉरेन बँकांमध्ये गेला हे याला माहिती आहे. म्हणून ईडीने ज्यावेळेस याची मदत घेतली तर आता हसन अलीचा जामीन नाकारला गेला. त्यानंतर या देशभ्रतारांनी जी त्यांच्याकडे माहिती आहे, जे काही आहे, ही माहिती सुप्रीम कोर्टामध्ये मला द्यायची आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जे केंद्र सरकारची केस चाललं त्यात इंटरव्हीन करण्याची परवानगी मला द्यावी असं पत्र 15/3 सरकारला पाठवलं. 15/3 पाठवल्यानंतर सरकारने या संदर्भामध्ये त्याची परवानगी तर दिलीच नाही. कारण हा जर गेला, इंटरव्हीन जर या देशभ्रताराने केला आणि इंटरव्ह्यूची परवानगी जर सुप्रीम कोर्टाने दिली तर त्याच्यामध्ये कोण कोण राजकीय व्यक्ती आहेत आणि साधारणतः हे राजकीय व्यक्तींमध्ये असं म्हटलं जातं की याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. 50-60 वर्ष ज्यांनी राज्य केलं यांचाच पैसा तिकडे गेलेला आहे. हे नावं उघड होऊ नये या भीतीपोटी या देशभ्रतारला तर निलंबित करण्यात आलं. आमचा प्रश्न असा आहे की देशभ्रतारला कोणत्या कारणासाठी निलंबित केलं? त्याने काही गैरव्यवहार केला, चुकीचं केलं? त्याने जर स्वतःहून म्हटलेलं आहे, परवानगी मागितली सरकारला की सुप्रीम कोर्टात मला इंटरव्ह्यू करायची परवानगी द्या, सरकारने द्यायला हवी होती. इतका मोठा गुन्हेगार ज्याला हसन अलीला पकडलं कोणी? देशभ्रतारने पकडलं. यांना वर्षभर झाल्याने हसन अलीला हात लावला नाही. कारण हे लावायची इच्छाच नव्हती. लकडावाला जो हसन अलीच्या संदर्भामध्ये सारी माहिती जाणून आहे, आजपर्यंत या सरकारने लकडावाला का पकडले? त्याला पकडा, आपाप आणखी माहिती बाहेर येईल. पण या राज्यकर्त्यांचे हितसंबंध याच्यामध्ये जोपासायचे आहेत. म्हणून या ठिकाणी जो कोणी या विषयात पुढे जाईल त्याला छळण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करत आहे. म्हणून देशभ्रतारांना आज निलंबित केलं. याच्या विरुद्ध आम्ही विधानसभेत आवाज उठवला. या संदर्भामध्ये हा जो सगळा स्विस बँकेत गेलेला पैसा आहे याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पण एक अजेंडा त्याच्यात तयार झाला होता. त्याच्यावरती एक डायरेक्ट ॲक्शन कमिटीचा एक रिपोर्ट वगैरे पण त्यावेळेला आला होता. त्यानंतर लालकृष्ण अडवाणींनी सोनिया गांधींना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली होती की तुमच्या संदर्भामधला जो उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे हा गैरसमजापोटी आलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता हसन अलीच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांचा पैसा आहे असं म्हटलं जातंय, तर मग
सोनिया गांधी सोडून महाराष्ट्रामधले राजकीय नेते याच्यामध्ये गुंतलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे. निश्चित महाराष्ट्रामधले काही मंत्री, काही माजी मुख्यमंत्री याच्यामध्ये असावेत असा संशय आणि त्याची चौकशी करा असं आमचं म्हणणं आहे. मला तर म्हणायचं की जी चौकशी इकॉनॉमिक विंगच्या माध्यमातून झाली किंवा जी चौकशी या देशभक्तांच्या माध्यमातून झाली, या चौकशीमधले तथ्य जे आहे ते जनतेसमोर सरकारने खुले करावे. जे काही सत्य आहे ते जनतेला समजून द्यावं. याच्या व्यतिरिक्त आणखीन जो गाजतोय मुद्दा तो आहे माफियांचा. म्हणजे मग पेट्रोल माफिया, तेल माफिया असेल, वाळू माफिया असेल, हा हा सगळा प्रकार जो होतोय, तर याचीही सुरुवात पुन्हा मनमाडचा इथला एक ऑइल डेपो असेल, पुणा हायवेवरचे काही माफिया असतील. पण या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई जी झालेली आतापर्यंत ती तो जो पोपट शिंदे मुख्य आरोपी होता तो मेला. पोपट शिंदेच्या वरची एकही कडी पकडली गेलेली नाही. पोपट शिंदेच्या खालचे सगळेजण आतापर्यंत पकडले गेले. तर याच्याबद्दल मग विरोधी पक्षाची भूमिका काय असेल? नाही नाही, या संदर्भामध्ये माफिया हा प्रकार आजचा या राज्यामध्ये नाही आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जसा तेल माफियाच्या माध्यमातून यशवंत सोनवणेची दिवसाढवळ्या हत्या झाली, वाळू माफियाच्या माध्यमातून आत्ता अगदी नाशिक जिल्ह्यामध्ये एकाची हत्या करण्यात आली, सोलापूरला एकाची हत्या करण्यात आली, सांगली जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी तहसीलदारांवर, कधी तलाठ्यांवर हल्ले झाले. ही माळू माफिया हा सरकारच्या आशीर्वादाने मोठा झाला. सरकारचं संरक्षण असल्यामुळे या अशाकडचे दहशतवाद आणि गुंडागर्दी त्याची आहे. साधारणतः अलीकडे जर घटना तुम्ही पाहिल्या, राज्य सरकारला वारंवार मी पाहिलं की वाळूचे ठेके कुणाचे, जे राज्यकर्ता आहेत त्यांच्या संबंधित असलेल्या व्यक्तींचे. वाळू माफिया प्रकार आपल्याकडे नव्हता. 2000 पर्यंत आपण रॉयल्टी भरायचो आणि वाळू घ्यायचो. 2000 नंतर या सरकारने ठेकेदारी पद्धत सुरू केली, लिलाव पद्धत सुरू केली आणि या लिलाव पद्धतीमध्ये गुंडागर्दीच्या जोरावर, पिस्तुलाच्या जोरावर जे काही दरोडेखोर आहेत किंवा जे गुंड आहेत हे त्याच्यामध्ये घुसले आणि ठेके घ्यायला लागले. 1000 रुपयाची वाळू मग 10,000 रुपयाला विकायला लागले. याच्यावर बंधन सरकारचं नाही आहे, म्हणून वाळू माफिया तयार झाला. तेल माफियाच्या संदर्भात तेल भेसळ हे अनेकदा बघितले. नाफ्ता प्रकरण झालं या राज्यामध्ये, तेव्हापासून पाहतो आहोत. परंतु सरकारने या संदर्भातली कारवाई केली नाही. भ्रष्टाचारानं पोखरलेलं सरकार. पोलिसांनी हप्ते घ्यायचे, मंत्र्यांनी स्थगनादेश द्यायचे, यामध्ये यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. यशवंत सोनवणेची हत्या झाल्यानंतर जे काही शेकडो ठिकाणी धाडी घातल्या आणि कारवाई केल्या, हे एक सरकारचं नाटक होतं. असं मी वक्तव्य केलं होतं. नंतर पोलीस महासंचालकांनी सांगितलं की पोलिसांना असे कोणतेही अधिकार नाही. मग अधिकार नाही तर महिनाभर ज्या धाडी घेतल्या हे एक नाटकच होतं की नाही. म्हणजे एका बाजूला महासंचालक म्हणता आम्हाला अधिकार नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही धाडी घालत फिरता. मग पोलिसांना का फक्त हप्ते खायचेच अधिकार दिले आहेत का? या संदर्भामध्ये आम्ही वारंवार सरकारला विचारलं. दूध भेसळ माफिया हा सर्वात मोठा जो जीवनाशी खेळतोय. नगर जिल्ह्यामधल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये 2 दुधाचे टँकर पकडले. हे टँकर ज्यावेळेस पाहिले, तपासले, त्याच्यामध्ये युरियाची भेसळ होती आणि सिंथेटिक मिल्क जे चायनामधून जे पावडर आणले जाते ते केमिकल युक्त सिंथेटिक मिल्क त्याच्यात कालवल्याचं FDAने सांगितलं. हे तर जीवनाचे खेळणार आहे. यांच्यावर तर खरं 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे. पण ज्यावेळेस पकडले नगर जिल्ह्यामध्ये, चौकशी झाली, पकडलं, कोणी वरचा माणूस नाही पकडला गेला. तेल माफियांचा कोणी वरचा नाही पकडला गेला. वाळू माफियांमध्ये कोणा वरच्याला पकडलं गेलं नाही. हे दूध भेसळ माफियामध्ये कुणाच्या डेअऱ्या आहेत नगर जिल्ह्यामध्ये? मंत्र्यांचा. तथाकथित जे राजकारणी माणसं आहेत त्यांच्या आहेत. मग राजकारणी माणसाच्या दडपणाखाली कुणावरही काही कारवाई नाही आहे. असे प्रकार इथे घडले. कोल्हापूर, सोलापूर भागातही मी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी दुधाची भेसळ मिळेल हे नाही झालं. मग माफिया हा निवड एका ठिकाणी नाही, सर्व क्षेत्रात भेसळ वाढली. हळद आहे, मिरे आहे, तेल आहे, तूप आहे, सगळ्यात भेसळ आहे. एवढ्या प्रमाणावर राजरस. मग यांचं डिपार्टमेंट काय करतं? फूड अँड ड्रग डिपार्टमेंट काय करतं? शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड फी, डोनेशन, एक शिक्षण माफिया तयार झाला. कुणाचे कॉलेजेस आहे, कुणाचे इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस आहे. म्हणजे एक प्रकारे लोकांच्या, जनतेच्या दरोडे घालायचे, लूट करायचे. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं शिक्षण झालं. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर घरबांधणीचा कार्यक्रम झाला. वाळू महाग, रेती महाग, दगड महाग, सारच महाग, बांधणं त्याचं कठीणच झालं. म्हणजे याचा फटका जर बसत असेल तर साधारण माणसाला बसतो. आणि सरकारच्या आशीर्वादानं, संरक्षणानं सुरू आहे. हे सरकार माफियांचं सरकार आहे. हे सरकार माफियांना संरक्षण देत आहे असा जो वारंवार आम्ही आरोप करतोय, त्याचे पुरावे जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हे भ्रष्ट सरकार आहे. या सरकारच्याच आशीर्वादाने माफियागिरी वाढली. कठोर कारवाई करत नाही.
पोलीस यंत्रणा किडलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा झालाय आणि त्यावेळेस धाक राहिला नाही प्रशासनावर. मला शेवटचाच प्रश्न विचारायचा आहे की या संपूर्ण इतका अनागोंदीचा वातावरण असताना विरोधी पक्षांची जी भूमिका आहे की एकसंधपणाने अतिशय आक्रमक पद्धतीने हे करायचं, या सगळ्या गोष्टी उघडकीस आणायच्या आणि त्याला विरोध करायचा, जे योग्य ते सरकारकडून करून घ्यायचं. विरोधी पक्ष आज 3 वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये उभा आहे, फुटलेला आहे असं दिसतंय की शिवसेनेचा वेगळाच काहीतरी अजेंडा चाललेला असतो, मनसे वेगळ्याच अजेंड्यावरती आहे, भाजप या मुद्द्यांना लावून धरत असते पण या इतर 2 पक्षांना बरोबर एकत्र घेऊ शकत नाहीये. तर असं काय मला तर काही कुठे दिसलं नाही. सभागृहामध्ये या अशा सर्व विषयांच्या संदर्भामध्ये अगदी तिन्ही पक्ष एकसंघ एका दिलानं लढतात. हर्षवर्धन जाधवांची मारहाण झाली, सगळं सभागृह एकत्रित आलं. आता या हसन अलीचा विषय असेल का माफियाचा असेल का थामसचा असेल, सगळे तिन्ही पक्ष एकत्र येतात. सरकारच्या विरोधी जे आहेत ते एकत्र येतात. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, तो विकासाच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये असते. म्हणून याचा अर्थ असा नाही की त्यांनी वेगळा त्यांचा विषय मांडला म्हणजे विरोधकात फूट पाडली. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि सरकारवर हल्लाबोल करतात आणि सरकारला विभाग पडतो. नाहीतर मग अशोक चव्हाण घरी गेले नसते आणि मंत्र्यांवर एवढे ताशेरे मारता आले नसते. अशोक चव्हाण घरी गेले नसते जर विरोधी पक्ष एकसंध नसता. येणाऱ्याही काळामध्ये याचे अनेक पडसाद विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आज खबर विशेषमध्ये इतकंच. पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.